रितेश का बिना चपलेचा फिरतोयस? नशीब फीज नाही आणली, नाही ॲप्पे नाही आणली, इंग्लिश चढली असती. नमस्कार मंडळी, तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, एक पुन्हा एकदा नवीन ब्लॉग आणि सातत्याने तुम्ही ब्लॉग बघताय, मिनी चॅलेंज देखील बघताय. आवाज देखील तुम्हाला येत असेल पाठीमागे कोंबड्यांचा आरवण्याचा, कारण आत्ता वाजलेत बरोबर सकाळचे, सांगतो तुम्हाला, सकाळचे वाजलेत बरोबर 6:15 आणि आता आपण चाललो आहे मुंबईला. का तर पुढे जाऊन तुम्हाला समजेल आपण कशासाठी आलो, किंवा थंबनेलवरून तुम्हाला समजेलच आपण कशासाठी जातोय. तर आत्ता जाऊया, आता पहिल्यांदा बस पकडूया आणि त्यानंतर आपल्याला खेड्यामध्ये जाऊन ट्रेन पकडायची आहे. तर आपल्यासोबत मित्र पण आहे, तो आपल्याला पुढे वाकोलीमध्ये भेटेल. तर कोण आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेलच. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण आज खूप धमाल मजा मस्ती येणार आहे आणि खूप सारे वेगवेगळे एक्सपिरियन्स आज आपल्याला बघायला मिळतील. तर मंडळी, कुठे स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता आलोय आपण दापोली बस डेपोवरती. तर बघा, तर इथून आपल्याला गाडी पकडायची आहे दापोली खेड, आणि खेड इथे लागले तर आपण पकडूया, कारण पुढे जाऊन आपल्याला उशीर नको व्हायला, कारण ट्रेन पण पकडायची 8ची ट्रेन आहे. आता 6:30 वाजले, 6:30ची बस पकडून 8च्या ट्रेनला आपल्याला जायचं. तर 7 आपल्याला सोडायला आला, तर पुढे जाऊया. तर मंडळी, आलो आता आम्ही खेड रेल्वे स्टेशनला आणि आपल्यासोबत आहे प्रितेश भाई. आता आम्ही इथून पनवेल गाठणार. तिकीट वगैरे काढले ट्रेनची, ट्रेन आता येईल, दिवा पॅसेंजर आहे. तर बघूया ट्रेनमध्ये काय काय बघायला मिळतो आहे, कुठला अनुभव भेटतो आहे आज नवीन ट्रेनमध्ये. पण इथून पनवेलवरून मित्र येणार आणि मग पुढची जर्नी आहे. कुठे जातो आहे, कसं जातो तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून. अजून थंबनेल काय टाकायचं ते अजून ठरवलेलं ना आपण, पण बघूया पुढे. चला, तर मंडळी, आता आलो आम्ही पनवेलला. आता इथून वैभव येतोय, वैभवला भेटणार, वैभवला सोबत घेणार आणि इथून पहिला पेटपूजा करायला जाणार आहोत पनवेलला. अगदी टायमात आमची ट्रेन आली, दिवा सावंतवाडी. त्यानंतर आता वैभवची वाट बघूया, वैभव येतोय, त्याला पहिलं भेटूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. मंडळी, आपला भाव या शेट या गाडीवरती चालली असती, गाडीवरती लावून तिला परत गेलो घरात. का टाकायची आहे बाईकच्या गाडीची? मग काय बोलतोय, जाऊया पहिला खायला, जाऊया नंतर पुढे जाऊया, भूक लागली. मी जेवून आलोय. झाला तरी ह्याला बोललो होतो, मेसेज टाक त्याला. चिकन होता, घरी जाऊन का आता परत खावा आपण. चल चलो, चला मंडळी, जाऊया काहीतरी खाऊया मस्त पैकी, भूक लागली. तर मंडळी, गावावरनं आज एका दिवसासाठी का आलोय, तर ट्रॉफीज घ्यायला. लकी स्पोर्ट्समध्ये आपल्याला जायचं आहे ट्रॉफीज घ्यायला. आपल्या इथे जिल्हास्तरीय मॅच आहेत, तर त्याच्यासाठीच आपल्याला ट्रॉफ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आलो आपण. लक्की स्पोर्ट्स ट्रॉफी हाऊस आहे आणि ते जाऊया आतमध्ये, बघूया कशा ट्रॉफी आपल्याला पसंत होतात. म्हणजे ट्रॉफ्या वगैरे असल्या आहेत, काढा की इकडे पण आहेत. आणि आता आपण दुकानामध्ये एंटर करूया. मंडळी, शॉपमध्ये कंटिन्यू गर्दी सुरू आहे. आपण आता कुठं वैभव, कुठं होतात आपण? पत्ता काय? पनवेलला आहोत आणि पनवेलला आल्यावर तुम्ही गुगल मॅप केलं तरी तुम्हाला पत्ता भेटून जाईल. लकी स्पोर्ट्स नक्की भेट द्या. जबरदस्त क्वालिटी पण आणि क्वांटिटी लाजवाब. तर मंडळी, आता विषय असा झाला आहे
की ट्रॉफीज तर आम्ही घेतल्यात, आमच्याला ज्या पसंत आल्या म्हणजे एकदम छान. जे महत्त्वाचं काम होतं ते आमचं झालं आहे. इकडे पॅक वगैरे करून ठेवलं आणि त्यात तुम्हाला इनॉग्रेशनच्या दिवशी म्हणजे काय तर आपली जी स्पर्धा आहे 17 तारखेला त्या दिवशी तुम्हाला ट्रॉफीज बघायला मिळतीलच व्लॉगच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित असलं तर तुम्हाला बघायला मिळतीलच. तर आता जे आपल्याला सन्मान चिन्ह पाहिजे होते ते सन्मान चिन्ह आता या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणजे एकच पॅटर्न होता, अजून त्यामध्ये पॅटर्न नाही, संपले दादाकडे. तर आता तोच मोठा प्रश्न आहे की आता सन्मान चिन्हांचं काय करायचं आहे. तर बघू आता कसं काय होतं ते. आता आपले जे मेंबर आहेत ते जरा शोधत आहेत की इथे जवळपास कुठलं अजून एक ट्रॉफ्यांचं दुकान आहे काय. तर बघूया पुढे कसं काय होतं. तर बघा कंटिन्यू. तर मंडळी चला, आमची गँग चाललेली आता ट्रॉफ्या घेऊन अजून एका ट्रॉफी शॉपमध्ये. आम्हाला तिथं जाऊन बघायचे कुठे भेटत आहेत काय. कारण आता एवढं आलं तर सगळं पूर्ण काम करूनच जाऊया. आणि मित्रांनो, खरे मित्र जे तेच असतात जे सुखात नाही दुःखात तुमच्या सातत्याने पाठीशी उभे असतात. आणि आमचे परम मित्र बिचारे कामधंदा सोडून आज माझ्यासाठी आलेत. धन्यवाद. आणि अजून आज त्यांचं काम तसं संपलेलं नाही कारण अजून स्पर्धा पण बाकी आहे आणि त्या स्पर्धेत पण त्यांची मदत आपल्याला लागणार आहे. चला तर जाऊया पुढं. म्हणजे आता 6 वाजायची वाट बघतोय. रेल्वे स्टेशनला आलो आहे. आतमध्ये रेल्वे स्टेशन आहे. आम्ही इथे येऊन बसलो आहे कारण ट्रेनची वाट बघतोय. आणि थोडं खायला आणलंय थंडा. अरे खायला पण आहे ना ते बघ. फ्रीवाला काय देते तो. सील होती. अरे 2 म्हणजे आपल्याला एक तरी दिला पाहिजे होते त्याने. ते बँकेचं स्टिकर नाव भेटले का बँकेचे. अरे नेक्स्ट क्वांटिटी 400 आहे बरं. 400 अरे मग आपला दिला म्हणजे 150 फ्री ह्याच्यातच आहे. अरे पण ते बेंटनचे स्टिकर मस्त आहे. त्यांनी त्याच्या नाही बेंटनचे स्टिकर लावलं असं इथलं ट्रेनची पण गरज नाही. आता माझा गेला बेंटन फेरला. शक्तिमान नाही शक्तिमान नशी फीज नाही आणली नाही ॲप्पे नाही आणलं इंग्लिश चढली असती. भावाचा जोक झालाय. दसऱ्यात भावाचा उपवास आहे. रितेश का बिना चपलेचा फिरतोय. चलो बाय. चल. तर मंडळी आता वाजलेत घड्यात 10 वाजून गेलेत आणि खेडमध्ये गाडी पोचायचं टायमिंग होता 10. तर क्रॉसिंग लागली माणगावच्या नंतर. आम्हाला क्रॉसिंग लागली तिथे गाडी थांबली आणि आता आम्ही करंजवाडीमध्ये आहोत. आणि तिथे क्रॉसिंग लागले तर 20-25 मिनटं झालेत. अजून गाडी सरकतच नाही. क्रॉसिंग अजून आहे. आता अजून पुढे किती वाजतील जायला काही सांगता येत नाही. परंतु 11-11:30 वाजू शकतात खेडमध्ये जायला. आणि तिथून मग आपल्याला घरी जायचं आहे. तर प्रितेश आतमध्येच बसला आहे. तो काही बाहेर येत नाही. म्हटलं जरा बाहेर जाऊन येतो. आणि थंडी वगैरे आहे खूप. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होता आहे. तर मंडळी आता आलो आहे आम्ही खेड रेल्वे स्टेशनला. आणि आमच्या खेड रेल्वे स्टेशन बघायचं असेल तर संध्याकाळचं नक्की भेट द्या. लायटिंग वगैरे अगदी सुरेख पाहायला मिळते. छान आहे इकडे सगळं. आणि आम्ही इथे थांबलो आहे का तर आम्हाला न्यायला येणारी माणसं अजून आली नाहीत. त्यांचीच वेट करतो आहे. आता कधी येतात काय माहिती. निघालेत ऑन द वे आहेत पण आता बघूया. जायचं आहे घरी. उद्या कामाला वगैरे पण जायचं आहे सगळ्यांना. लवकर घरी जाऊन लवकर झोपायचा. चलो. ब्लॉगमध्ये ती बॉटल कुठली नाही. तर मंडळी चला आपली रिक्षा आलेली आहे आणि आता आपण चाललोय घरी. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चलो.